चला, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर युट्यूब चॅनलमध्ये. चला, इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना लक्षात घ्या, आपल्याला विज्ञान आणि तंत्रज्ञान म्हणजे विज्ञान भाग 1 चे आता बघा मित्रांनो, तुम्हाला IMP क्वेश्चन देणार आहे, जे मी तुम्हाला टिक करून देणार आहे पुस्तकातून. याचाच अभ्यास करा, मी तुम्हाला 100% सांगतो का याचा तुम्हाला खूप सारा फायदा होणार आहे, बरोबर आहे. त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आपला जो फॉर्मॅट आहे बघा मित्रांनो, काय फॉर्मॅट आहे आपल्याला, का 2+1 चा आपला फॉर्मॅट आहे, बरोबर आहे. या 2+1 च्या फॉर्मॅटमध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी जुन्या क्वेश्चन पेपर PYQ सिरीज आपण घेतल्या होत्या, यामध्ये आपण पूर्ण 2 क्वेश्चन पेपर, ठीक आहे ना, काय केलं होतं आपण, पूर्ण 2 क्वेश्चन पेपर ह्या आपण सॉल्व्ह करून घेत होत्या. त्याच्यानंतर अजून एक क्वेश्चन पेपर आहे, तीही मी सॉल्व्ह केलेत, फक्त त्याचा आता व्हिडिओ टाकायचा आहे, तोही व्हिडिओ येणार आहे. आणि लक्षात घ्या, हा व्हिडिओ बघा, यात दिलेले पूर्ण क्वेश्चन तुम्ही टिक मार्क करा, पाठांतर करा. याच्यानंतर तुम्हाला कुठल्याही क्वेश्चन असतील किंवा कुठलेही प्रश्न काही असू द्या, तुम्हाला ते बघायची गरज नाही पडणार आहे, तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळण्याशिवाय राहणार आहे. फक्त लक्षात घ्या, जे सांगतोय तुम्ही नीट करा प्रामाणिकपणे, बाकी तुम्हाला काही गरज नाही पडणार, ठीक आहे ना. चला विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांचा खूप प्रॉब्लेम आहे, कारण त्यांना गायडन्स करणारे खूप सारे कमी येते. तर लक्षात घ्या, आपला चॅनल हा तुमच्यासाठी खंबीरपणे उभा आहे. ओके, चला पहिला तर बघणार आपण गुरुत्वाकर्षण ग्रॅव्हिटेशनमध्ये काय बघा आता, ठीक आहे ना. चला आता बघा, ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय किंवा ग्रॅव्हिटेशनची डेफिनेशन काय असते, तुम्ही याला लर्न करून घ्या किंवा पाठांतर करून घ्या, काही अडचण नाही, ठीक आहे ना. बघा आता फोर्स अँड मोशन म्हणजे बल आणि गती, ओके ना, दिसतंय का, ठीक आहे. पुढे बघा आता मित्रांनो, सर्क्युलर मोशन बघा, दिसतंय का, सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स, या दोन्ही याच्यावरती तुम्हाला काय करायचं, याच्या पूर्णपणे इन्फॉर्मेशन लिहायची. आता काय लिहिणं बघा, याच्यामध्ये सगळ्यात पहिले बघा सेंट्रिपिटल फोर्स घ्या, काय करायचं म्हटलं, सेंट्रिपिटल फोर्स घ्या. बऱ्याचदा याची डेफिनेशन तुम्हाला विचारली जाते, ठीक आहे ना. आता बघा मित्रांनो, केपलरचा नियम लक्षात घ्या, काय केपलरचा नियम हा परीक्षेला 100% विचारलेला भाग आहे. पहिला, दुसरा, तिसरा जे काही याचे नियम असतील हे लगेच पटापट काय करा, पाठांतर करून घ्या, ओके ना. टाइम वेस्ट करायचा नाही मित्रांनो, ठीक आहे ना, पटापट पाठांतर करून घ्या. आता पुढे बघा, न्यूटन्स लॉ लक्षात घ्या, काय न्यूटनचा बघा गुरुत्वाकर्षणाचा जो नियम आहे किंवा जो सिद्धांत आहे, हे तुम्हाला पाठांतर करूनच घेणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर याच्यावरती दिलेला बघा मित्रांनो, हे जे सूत्र आहे हे पाठांतर करून ठेवा. हे सूत्र तुम्हाला बऱ्याचदा परीक्षेला विचारलं जात असतं, ओके ना, ठीक आहे. चला पुढे बघा आता मित्रांनो, चाल बघा, कापलेलं अंतर भागिले काय, त्यासाठी लागलेला काळ, ओके ना, बघा, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, हे खाली दिलेलं सूत्र आहे, हे पाठांतर करून ठेवा, हे विचारले जातात, त्याच्यावरती प्रॉब्लेम देखील येतात. आता बघा मित्रांनो, IMP जे प्रॉब्लेम तुम्हाला परीक्षेला विचारले जाऊ शकतात बघा, सोडवल्यामध्ये हे पहिलं घ्या, 1 नंबरचं पहिलं घ्या याच्यामधला, ठीक आहे. आता पुढे बघा, सोडवल्यामध्ये बघा मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला 3 मार्काला बघा, काय का 3 मार्काला हा जो तुम्हाला दिलेला आहे बघा, विराम अवस्थेवरून, ठीक आहे ना, हा बऱ्याचदा क्वेश्चन पेपरमध्ये रिपीट झालेला आहे, ठीक आहे ना. पृथ्वीचे गुरुत्व त्वरण, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन, ठीक आहे ना, हे लक्षात घ्या. आता बघा, याच्यामध्ये बघा तुम्हाला G = ही जी व्हॅल्यू तुम्हाला दिसते ना इथं खाली, ठीक आहे ना, ही पाठांतर करा, हे तुम्हाला विचारले जाते. 1 मार्काला तुमचा हा क्वेश्चन येत असतो विद्यार्थी मित्रांनो, ओके ना. चलो नेक्स्ट बघा आता मित्रांनो, ठीक आहे. वस्तुमान आणि वजन बघा, मास अँड वेट, या दोघांमधला तुम्हाला फरक हा काढावा लागतो. बऱ्याचदा विचारला गेलेला क्वेश्चन आहे, आपण ज्या जुन्या क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केला त्याच्यामध्ये पण तुम्हाला प्रश्न विचारला गेला होता. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, किंवा याच्यात एकेकाची डेफिनेशन देखील तुम्हाला विचारले जातेस, ओके ना, त्याच्यामुळे नीट करून ठेवा, ठीक आहे. चला पुढे बघूया आता मित्रांनो, यामध्ये मुक्त पतन म्हणजे काय, ठीक आहे ना. मुक्त पतन म्हणजे काय, 1 मार्काला हा आलेला क्वेश्चन आहे, मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी दोन्ही वेळा हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे, त्याच्यामुळे मुक्त पतन म्हणजे काय तुम्हाला करून घ्यायचे, ठीक आहे ना. नीट समजून घ्या मित्रांनो, बऱ्याचदा परीक्षेत विचारलं जातं. आता बघा, हा दिलेला प्रॉब्लेम येते, ठीक आहे ना, दिसतात ना, याला टिक मार्क करून घ्या, हा पण विचारला गेलेला आहे, ओके. चलो आता पुढे बघणार आपण मित्रांनो, स्वाध्यायाकडे या आता, ठीक आहे ना. स्वाध्यायाकडे आल्यानंतर बघा, हा तक्ता तुम्हाला दिलेला आहे, याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे का, 3ही स्तंभातील नोंदीमधील संबंध लक्षात घेऊन त्याप्रमाणे तक्ता तुम्हाला काय करायचा आहे, परत लिहायचा आहे. प्रत्येकाचा संबंध एकमेकाला तुम्हाला जोडायचा, ठीक आहे ना. तर आता याच्यामध्ये बघा, वस्तुमान आणि वजन हे तर तुम्हाला विचारलं जातंच, बरोबर आहे, तर यामुळे याला टिक करून घ्या. पुढे बघा, खालील प्रश्नांची उत्तर द्या, काय वजन वस्तुमान यातील फरक काय, बरोबर ना, तुम्हाला सांगितलं, करून ठेवा, ठीक आहे ना. बघा पुढे बघा, अभिकेंद्री बल म्हणजे काय, बघा काय मुक्त पतन हे दिले, या प्रत्येकाच्या व्याख्या लक्षात ठेवा. केपलरचे 3ही लॉ तुम्हाला इतक्यात सांगितलं मी, ठीक आहे ना. बाहेरचं तुम्हाला मी सांगणार नाही मित्रांनो, जे तुम्हाला परीक्षेला इम्पॉर्टंट आहे तेच तुम्हाला सांगितलं जाणार आहे, ओके ना, लक्षात घ्या, ठीक आहे ना. चला पुढे बघा आता विद्यार्थी मित्रांनो, आता प्रॉब्लेमकडे जाऊया. आता बघा, आपण हा पहिला घ्या याच्यातला, ठीक आहे ना, 1 नंबरचा घ्या. त्याच्यानंतर हा खाली ई दिलेला बघा, दिसतंय तुम्हाला, ई घ्या, ओके, हा ई घ्या. यामध्ये बघा मित्रांनो, आता शेवटी तुम्ही याच्यामधला हा घ्या, ऊ घ्या,
पृथ्वी आणि चंद्र याच्यामधलं, ठीक आहे ना. बाकी एवढं काय करू नका तुम्ही, जास्त लोड घ्यायची काही गरज नाही, ठीक आहे. नेक्स्ट बघा मित्रांनो, मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण. काय करा, मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण. आता लक्षात घ्या, विज्ञानचा पेपर हा जास्तीत जास्त सोपाच जाईल विद्यार्थी मित्रांनो. फक्त नीट कॉन्सन्ट्रेशन द्या, कारण तुम्हाला 1-1, 2-2 मार्काचे जास्त विचारत नाही, ठीक आहे ना. लॉंग आन्सर तुम्हाला जास्त कारणे द्या वगैरे ते थोडक्यात विचारतात, पण जास्त विचारले जात नाही. आता बघा मित्रांनो, डोबे रायरची तुम्हाला त्रिके विचारणार. काय डोबे रायनरची त्रिके हे तुम्हाला 100% येणार क्वेश्चन आहे प्रत्येक, आणि इच अँड एव्हरी क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला काय हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जात असतो, ओके ना. तर त्यामुळे मित्रांनो लक्षात घ्या का हा नीट समजून घ्या याच्यामधला, ओके. पुढचा क्वेश्चन बघा रे मित्रांनो, काय दिलाय, न्यूलँड्स लॉ ऑफ द ऑक्टावेव्स दिलेला तुम्हाला, ठीक आहे. दिसतंय का तुम्हाला, ठीक आहे. आता हे पण तुम्ही करून ठेवा, कारण तर लक्षात घ्या, न्यूलँड्सचे अष्टक हे जो दिलेला तुम्हाला आहे हा तुम्हाला बऱ्याचदा विचारला जात असतो, ठीक आहे ना. हाही क्वेश्चन करून ठेवा मेंडेलिसचा, ओके. पुढे बघा मित्रांनो, आता मेंडेलिसच्या आवर्ती सारणीचे गुण त्याच्यामध्येच तुम्हाला लक्षात ठेवायचे, ओके ना. चला पुढे बघा आता मित्रांनो, यामध्ये आता बघा हे जे तुम्हाला आधुनिक आवर्तीचे नियम दिसत आहे, मॉडर्न पिरियडिक लॉज, ठीक आहे ना, हे करून ठेवा. हा लक्षात घ्या, हे करून ठेवा, बऱ्याचदा परीक्षेत आलेलं आहे, ठीक आहे ना. चलो नेक्स्ट बघा आता मित्रांनो, डायरेक्टली तुम्हाला एक्सरसाइजकडे मी घेऊन जाणार आहे, पण त्यापूर्वी बघा मित्रांनो, गन व इलेक्ट्रॉन स्वरूप याच्यावरती बऱ्याचदा तुम्हाला विचारलं जातात क्वेश्चन वगैरे, ठीक आहे ना. मॅग्नेशियम, कॅल्शियम वगैरे, फ्लोरीन, मागच्या वर्षी फ्लोरीनबद्दल तुम्हाला क्वेश्चन आला होता, ठीक आहे ना. त्याच्यामुळे हे करून ठेवा. आणि याच्यावरची तुम्हाला मागच्या वर्षी एक उतारा आला होता, त्या उतारातून तुम्हाला डी ब्लॉक, ए ब्लॉक वगैरे काय होतं तुम्हाला ते तुम्हाला त्याच्यामध्ये लिहायचं होतं, ठीक आहे ना. त्याच्यामुळे लक्षात घ्या, कधी तुम्हाला काय विचारलं जाईल याचा भरोसा नाही, त्यामुळे नीट अभ्यास करा, ओके. ॲटॉमिक साईज हे करून ठेवा, प्रत्येकाची तुम्हाला साईज कधी कधी विचारली जातेच, ठीक आहे. पुढे बघा, धातू व धातू गुणधर्म, मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर, ओके ना, ठीक आहे. याच्यामधलं बघा काय आता विचारलं जाऊ शकतो तुम्हाला, थोडक्यात नीट लक्षात घ्या, 1-1 पॉईंट करून ठेवा, ओके ना. 1-1 पॉईंट करून ठेवा, बाकी काय नाही तुम्हाला. आता तब्येत बरोबर नाही मित्रांनो, तरी मी व्हिडिओ बनवायचं काम चालूच आहे माझं, ठीक आहे ना. बघा आता स्तंभ 1शी जुळेल या प्रकारे स्तंभ 2 व 3 ची फेर मांडणी करा. एकमेकांचं तुम्हाला काय करायचं, याच्यामध्ये जॉईन करायचे, परत याला एकला काय करायचं, जॉईन करून घ्यायचं, ठीक आहे ना. करून ठेवा, ओके ना. पुढे बघा आता मित्रांनो, बघा मागच्या वर्षी तुम्हाला अल्कधर्मी क्वेश्चन रिपीट झालेले आहेत, हे तुम्हाला 100% विचारते. बघा, आधुनिक आवर्त सारणीतील अधातू कोणत्या खंडात आहे हे तुम्हाला विचारलं जातच. बघा, या मूलद्रव्याचा अणुअंक किती आहे, मूलद्रव्याचा गण किती आहे, बघा हे तुम्हाला दिलेले, हे करून ठेवा. हा, हे 100% परीक्षेला विचारलं जातं, ठीक आहे ना. चला, दिलेल्या अणुअंकाच्या आधारे खाली मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहा, ठीक आहे ना. लक्षात घ्या, हे बऱ्याचदा परीक्षेला याच्यातलं विचारलं जातं. तुम्ही आता याच्यातलं काम करा, आ ई करून ठेवा, बाकीचं राहू द्या, ठीक आहे. बघा टिपा लिहा थोडक्यात तुम्हाला काय. आता याच्यामध्ये बघा, जो मेंडेलिसचा आवर्तीचा नियम आहे आणि आधुनिक आवर्ती सारणी 2 करा. शास्त्रीय कारणे त्या बघा मित्रांनो, काय आवर्तामध्ये डावीकडे उजवीकडे जाताना अणुत्रिज्या कमी होत असते. व्हेरी आयएमपी क्वेश्चन आहे, मागच्या वर्षी देखील तुम्हाला हा क्वेश्चन रिपीट झाला होता, ओके ना. आ ई घ्या याच्यामध्ये आणि ई घ्या, ठीक आहे ना. 3 करून ठेवा, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय येणार नाही. पुढे बघा, दिलेल्या वर्णनावरून नावे लिहा. तुम्हाला काय करायची, याची नावं लिहायची, ठीक आहे ना. याच्यामध्ये बघा ई हा ऊ घ्या आणि तिसऱ्या आवर्तीमध्ये अधातू घ्या, ठीक आहे ना. टिक मार्क करून घ्या, ठीक आहे. नाव व संज्ञा लिहा. याच्यामध्ये बघा आता काय, याच्यामध्ये सर्वात लहान आकारमानाचा अणू, सर्वात कमी वस्तुमानाचा अणू हे मागच्या वर्षी विचारलं गेलं होतं. त्याच्यामुळे हे 5ही करून ठेवा, 5ही करा. 5 पैकी तुम्हाला 100, 1-2 तरी यावर्षी फिक्स परत येतील, ठीक आहे ना. बघा, रासायनिक अभिक्रिया व समीकरणे, ठीक आहे ना. रासायनिक अभिक्रिया, केमिकल रिॲक्शन तुम्हाला दिलेले असतात, याच्यामध्ये काय आता ते ओळखायचं, ठीक आहे ना. बघा, याच्यामध्ये पण बरेच क्वेश्चन रिपीट झाले होते, ठीक आहे ना. बघा आता रासायनिक समीकरणे केमिकल इक्वेशनमध्ये बघा, ठीक आहे ना. ही इक्वेशन दिलेली आहे, ही लर्न करून ठेवा, ठीक आहे. चलो, आता मी फास्ट घेणार आहे, पटापट टिक मार्क करून घ्या, कारण आधीच वेळ कमी आहे मित्रांनो, तब्येत बरी नसल्यामुळे तरी पण मी व्हिडिओ काढला म्हटला, कारण कमेंट आल्या होत्या, सर IMP क्वेश्चन नाही दिले, जुन्या क्वेश्चन पेपर भेटल्या, पण नेमकं IMP क्वेश्चन राहून गेले. म्हटलं ठीक आहे, चला आपल्या विद्यार्थ्यांसाठी आपण एवढं तरी करू शकतो, बरोबर आहे. त्याच्यामुळे एवढं काही लोड घ्यायची गरज नाही. अपघटन करून ठेवा, अपघटन अभिक्रिया याच्यावरती तुम्हाला 100% प्रश्न हा येतो, म्हणजे येतोच, ओके ना. काही प्रॉब्लेम. विस्थापनवरती पण मागच्या वर्षी क्वेश्चन आला होता, बरोबर आहे, करून ठेवा, ठीक आहे ना. याच्यावरती दुहेरी विस्थापन वगैरे याच्यावरती तुम्हाला काय एक असा क्वेश्चन आला तुम्हाला का, जो 1 मार्काला क्वेश्चन होता तुम्हाला. त्याच्यामध्ये काय लिहायचं होतं का, यामध्ये तुम्हाला पर्याय निवडायचं होतं. बघा आता हे उत्प्रेरक वगैरे दिले आहे, कॅटलिस्ट वगैरे, हे करून ठेवा. हा, कॅटलिस्ट असेल, अभिक्रियेचे तापमान वगैरे दिसतं नाही तुम्हाला, हे सगळं करून ठेवा. मागच्या वर्षी काय झालं होतं का, हे तुम्हाला आले होते
लक्षात घ्या. हे सगळं दिलं होतं, अभिकारकाच्या कणांचा आकार वगैरे. मग तुम्हाला मागच्या वर्षी काय विचारलं होतं का रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणारे घटक कोणते, आणि याच्यातला एक घटक तुम्हाला स्पष्ट करायचा होता. ठीक आहे ना. आपण क्वेश्चन पेपर बघितली होती, जर तुमच्या लक्षात आली असेल तर तुम्ही बघू शकता. ठीक आहे ना. शरण करून ठेवा, यावर्षी शरण यायची खूप आणि खूप असं वाटतं गरज आहे. पुढे बघा मित्रांनो, आता बघा याच्यामध्ये. ठीक आहे ना. हे दिलेले एक एक मार्काचे ते करून ठेवा, याचे पर्याय वगैरे काय असेल लक्षात ठेवा. खालील प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची ते. ठीक आहे ना. बघा दिलेल्या अभिक्रियेत जेव्हा एकाच वेळी पहिलं करा, दुसरं तिसरं करून घ्या. ठीक आहे ना, काही अडचण नाही. पुढे बघा मित्रांनो, खालील संज्ञा उदाहरणासहित स्पष्ट करा. याच्यामध्ये संतुलित समीकरण घ्या, विस्थापन घ्या आणि उष्माग्राही घ्या. शास्त्रीय कारण द्या. बघा चुनखडी 100% क्वेश्चन आहे, असा आहे का हा, याच्यावर सगळ्यात जास्त गॅरंटी असते का हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. बरोबर आहे. आ आणि ई घ्या. ओके, ठीक आहे. चला पुढचं आता बघा. तुम्हाला दिले कोणत्या अभिकारकाचे ऑक्सिडीकरण आणि शपन होते ते तुम्हाला ओळखायचं आहे. ठीक आहे ना. तर हे क्वेश्चन असे आहेत मित्रांनो, काही तुम्हाला रिपीट होत असतात. मग आता यामध्ये कोणकोणते रिॲक्शन आहे बघा, आता लक्षात घ्या तुम्हाला. तर Ag2AgO, ठीक आहे ना, नंतर 2Mg घ्या, नंतर खाली बघा पायरीने संतुलित करा. बघा तुम्हाला याच्यामधला फर्स्ट घ्या, NaOHचा घ्या, नंतर खाली बघा अ घ्या आणि आ घ्या. ठीक आहे ना. हे टिक मार्क करून घ्या. पुढील तक्ता जुळवा तुम्हाला. ठीक आहे ना, करून ठेवा याच्यामधले एक एक मार्क. ओके मित्रांनो, बघा पुढचा चॅप्टर आता बघूया आपण, विद्युत धारेचे परिणाम. या चॅप्टरवरती देखील तुम्हाला खूप सारे असे क्वेश्चन हे रिपीट झालेले होते. ओके ना. त्याच्यामुळे याचा हे नीट तुम्हाला अभ्यास करायचा. याच्यामध्ये जे सर्किट वगैरे काय येतील ते हे तुम्हाला नीट लक्षात घ्यायचे. आता मागच्या वर्षी बघा मित्रांनो, विद्युत शक्तीवरती तुम्हाला क्वेश्चन आला होता, प्रॉब्लेमला आला होता. ठीक आहे ना, लक्षात घ्या. याच्यामुळे नीट अभ्यास करून घ्यायचा. ठीक आहे, काही अडचण नाही. पुढे बघा आता कुंतलाचा उपयोग किंवा कुंतलावरती मागच्या वर्षी कुंतले म्हणजे काय काही तुम्हाला क्वेश्चन आला होता. ठीक आहे ना. बल्बमध्ये काय वापरतात, टंगस्टन का वापरतात, हे तुम्हाला बऱ्याचदा क्वेश्चन पेपरमध्ये बघायला मिळत. ठीक आहे ना. चला आता याच्यातले प्रॉब्लेम याच्यावरती असं आहे का जास्तीत जास्त प्रॉब्लेम याच्यावरती विचारतात, त्याच्यामुळे हा एक क्वेश्चन करून घ्या. ओके ना. एक IMP क्वेश्चन होता, प्रॉब्लेम असेल पुढे ते बघा. विद्युत धारेचे चुंबकीय प्रेरण, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ द इलेक्ट्रिकल करंट. बघा हे दिलेले याचं कारण वगैरे तुम्हाला कदाचित विचारलं जाऊ शकतं, हेही करून घ्या, काही अडचण आहे. बघा आता उजव्या हाताचा अंगठ्याचा नियम जो 100% तुम्हाला परीक्षेत विचारला जातो. ठीक आहे ना, करून ठेवा. ठीक आहे ना. चलो पुढे बघा आता. नालकुंतनातून जाणाऱ्या विद्युतधारेमुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र हा एक भाग महत्त्वाचा आहे. हाही मागच्या वर्षी परीक्षेला आला होता. ठीक आहे ना. त्याच्यामुळे आता नीट करून घ्या. बघा फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम नीट लक्षात घ्या, काय म्हणतो तर फ्लेमिंग वगैरे त्यांनी कशा प्रकारे थेरम मांडला लक्षात घ्यायचे. विद्युत चरित्र, इलेक्ट्रिकल मोटर वगैरे. बघा विद्युत चरित्र हे पण तुम्हाला असे डायग्राम विचारले जाते आणि कसली आकृती वगैरे आहे तुम्हाला हे त्यातून तुम्हाला त्याचं नाव लिहायचं, त्याचं कॅरेक्टर लिहायचं. बघा गॅल्व्हॅनोमीटर हा पण असा आहे का गॅल्व्हॅनोमीटरवरती पण बऱ्याचदा क्वेश्चन आलेले आहे ते. ठीक आहे ना. त्याच्यामुळे याच्या आकृत्या तुम्हाला ह्या बऱ्याचदा विचारला जाते, त्याचा नीट अभ्यास करून ठेवा मित्रांनो. ठीक आहे ना. चला फॅरेडचा विद्युत प्रवर्तनाचा नियम हे पण लक्षात घ्या. हे पण हात तुम्हाला अंगठे वगैरे बोटं दाखवले असतील, मग कोणाचा आहे तो काय असं ते तुम्हाला लक्षात घ्यायचं. ठीक आहे ना. चलो पुढे बघा आता मित्रांनो. विद्युत जनित्र भाग विचारला गेलेला आहे 24ला पण. ठीक आहे ना. का या गोष्टी तुम्हाला कशा प्रकारे दाखवलं, चित्र दाखवलं असेल, मग काय कशाची आकृती, याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन हे विचारले जातात. ठीक आहे ना. बघा आता याच्यामध्ये बघा गटात न बसणारा शब्द हा बघा तुम्हाला ई दिलेला आहे. ई खूप महत्त्वाचा आहे, चुंबक याचं उत्तर असतं खूप महत्त्वाचं वगैरे काय असणार. ठीक आहे ना. रचना व कार्य सांगा. ठीक आहे ना. विद्युत जनित्र वगैरे करून ठेवा, इतक्यात सांगितलं. विद्युत चुंबकीय प्रवर्तन म्हणजे काय, पर्याय निवडायचे तुम्हाला. पुढे बघा फरक लिहामध्ये हे करून ठेवा. विद्युत प्रवाह निर्माण करण्यासाठी कोणते उपकरण वापरतात, आकृती वर्णन तेही स्पष्ट करा. लघु शास्त्रीय कारण द्या. आता बघा इथं काय विजेच्या बल्बमध्ये कुंतल बनवण्यासाठी टंगस्टनचाच का उपयोग करतात, हे करून ठेवा. व्हेरी IMP क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर अ घ्या, आ ई घ्या. ठीक आहे ना. हे 3 करून ठेवा. ओके. चला पुढे बघा. उदाहरणे 16मध्ये बघा हा एक प्रॉब्लेम महत्त्वाचा 11 ओमेगाचा आन्सर येतं, एकदम IMP क्वेश्चन आहे, हा करून ठेवा. ठीक आहे ना. बघा नाल कुंतल म्हणजे काय, हा क्वेश्चन इतक्या वेळा रिपीट झालेला मित्रांनो का प्रमाणाच्या बाहेर रिपीट झालेला, तुम्हाला अगोदरच सांगितलं. हे करून ठेवा. या खालच्या आकृत्या वगैरे काय असतील, याचा थेरम काय असेल ते करून ठेवा. ठीक आहे ना. चलो नेक्स्ट बघा आता मित्रांनो. पुढचं आपल्याकडे आहे बघा उष्णता. आता आपल्याला जाणार आहे उष्णताकडे जात असताना बघा आता काय काय सांगतो नीट लक्षात ठेवा. याच्यामध्ये काय काय तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ओके ना. बघा पाण्याचे असंगत आचरण याच्यावरती मागच्या वर्षी क्वेश्चन आला होता. ठीक आहे ना. हेही करून ठेवा. ओके. पुढं बघा मित्रांनो. आता यामध्ये बघा विशिष्ट उष्माधारकता, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. ओके.
याच्यामध्ये ना एक मार्काला काहीतरी क्वेश्चन येतं बघा. हां, इथं दिसतं तुम्हाला हे समीकरण दिसतंय का? हे समीकरण लक्षात ठेवा. हां, समीकरण लक्षात ठेवा. ठीक आहे. चला हे बघा, हे दिलेलं उदाहरण आहे, सॉल्व केलेलं उदाहरण. हे पण एकदा नीट लक्षात ठेवा. याचा चांगल्या प्रकारे अभ्यास करून घ्या. ठीक आहे ना. ओके, चला स्वाध्यायामध्ये या रे. बघा आता काय सांगितलं बघा. हवेतील पाण्याचे प्रमाण ज्या राशीच्या साहाय्याने मोजले जाते त्याला काय म्हणतात? करून ठेवा. हे 1 2 3 करून ठेवा. त्याच्यानंतर बघा हा चार्ट दिसतोय का? मागच्या वर्षी हा चार्ट तुम्हाला आला होता. हा चार्ट आला होता. या चार्टमध्ये काय करायचं तुम्हाला? काय याच्यापैकी तुम्हाला सगळे उत्तरं लिहायचे होते. काय प्रश्न दिले असेल त्याच्यावरून तुम्हाला हे उत्तरं लिहायचे. त्याच्यामुळे लक्षात घ्या. त्याच्यामुळे हा पण एक चार्ट दिलेला आहे. हा दोघांपैकी एक तुम्हाला परत येऊ शकतो. ओके, स्पष्टीकरण करा बघा मित्रांनो आता. ठीक आहे ना. याच्यामध्ये स्पष्टीकरणामध्ये घ्या आणि ई घ्या. ठीक आहे. आणि खाली उताराचं बघा. हा उतारा करून ठेवा. कदाचित हा उतारा विचारला जाऊ शकतो. ठीक आहे ना. मागच्या वर्षी उतारा वेगळा होता पण आता कदाचित यावर्षी हा येऊ शकतोय. ठीक आहे ना. करून घ्या व्यवस्थित बघा. आणि उदाहरणं सोडवताना हे जर वाटलं तुम्हाला तर थोडंसं करून ठेवा. कदाचित येऊ शकतं. पुढे बघा प्रकाशाचे परावर्तन, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट बघा. ठीक आहे. बघा आता प्रकाशाचे अपवर्तन काय बघा आता सगळ्यात पहिले. ठीक आहे ना. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट काय त्याच्यामध्ये बघून घ्या सगळ्यात पहिले. ठीक आहे ना. याची डेफिनेशन करा आणि लॉज ऑफ रिफ्रॅक्शन करा. ही आकृती व्हेरी IMP ही आकृती करून ठेवा. याच्यामध्ये कोणाकोणाचे तुम्हाला काय भेटतात ते. त्याच्यानंतर हा साइन आहे. आपण साइन आर बरोबर काही ये नसतो स्थिरांक, हे करून ठेवा. 1 मार्काचा क्वेश्चन आहे. ठीक आहे ना. ठीक आहे. पुढे बघा अपवर्तनांक बघा. एक मागच्या वर्षी तुम्हाला याच्यामध्ये हे पाणी हवा असेल. हे पाणी हवा खूप महत्त्वाचा आहे. कार्बन सल्फाईड हा चार्टच करून ठेवा. मी तर बोलतो याच्यापैकी 1 मार्क तुमचा जाऊ शकत नाही कारण हे पाणी आणि हवा याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन आलेलंच आहे. तुम्ही क्वेश्चन पेपर चेक करा, तुम्हाला दिसणार अल्कोहोल, केरोसिन वगैरे करूनच ठेवा. ठीक आहे ना. आता हे अपवर्तनांकाची काय करायचे तुम्हाला? डेफिनेशनचं सूत्र तुम्हाला पाठांतर करायचे बघा. ताऱ्यांचे लुकलुकणे का होते ह्याच्यावरती तुम्हाला कारण द्यायचे. आलेलं आहे बऱ्याच वेळा क्वेश्चन, हे तुम्हाला करून घ्यायचे. ठीक आहे ना. ओके, चलो बघा. आता प्रकाशाचे अपस्करण म्हणजे डिस्पर्शन ऑफ लाईट कशा प्रकारे होतं तुम्हाला हे घ्यायचे. प्रकाशाची तरंग लांबी काय हे पण करून घ्यायचे. ठीक आहे ना. चला बघा, अपस्करण म्हणजे काय हेच तुम्हाला करायचे. मागच्या वर्षी बघा मित्रांनो का या रेनबोचा प्रकाशाचे अपस्करण यावरती तुम्हाला हीच डायग्राम आली होती आणि याच्यावरती तुम्हाला 4-5 प्रश्न आले होते. त्याच्यामुळे तेही करून ठेवा. ही पण डायग्राम आहे, ही करून ठेवा कारण परीक्षेला विचारले जातात बघा. इथं आता तुम्हाला दिसतं काय की बघा साईन आहे दिलंच तुम्हाला. हे मी जे सांगतो तेच करा. बाकी तुम्हाला मेन काही रिपीट होऊ शकतच नाही. ओके ना. चला पुढे बघा मित्रांनो, सोडवलेली उदाहरणे बघा. आता पाण्याचा निरपेक्ष अपवर्तनांक हे करा. एकच करा, पहिलंच करा. कारण तेच IMP आहे. ठीक आहे ना. या रिकाम्या जागा तर तुम्ही करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. विधानांच्या साहाय्याने तुम्हाला सिद्धता करायचे. याच्यामधला फक्त घ्या इंद्रधनुष्याचं घ्या कारण ते महत्त्वाचं आहे. खालील बघा उत्तरापैकी बरोबर कोणते आहे बघा. ताऱ्यांचे लुकलुकण्याचे कारण काय आहे ते शोधा. ओके ना. सूर्यक्षेत्राच्या खाली थोड्या खाली दिसतंय ना, हेही तुम्हाला विचारत आहे. त्याची कारणं लक्षात ठेवा. ओके. खाली उदाहरणे तुम्हाला सोडा. पहिलं घ्यायच्यातलं, बाकी काहीच करू नका. ठीक आहे. चला पुढे बघा भिंग व त्याचा उपयोग काय असतो बघा. लेन्सेस वगैरे भिंगांचा तेही करून घ्या. आता अंतर बहिर्वक्र वगैरे याच्यावरती. ठीक आहे ना. याच्यावरती एक चार्ट आहे तो तुम्हाला दाखवतो. तो बऱ्याचदा रिपीट होत असतो. ह्या आकृत्या करून ठेवा. ओके ना. आता बघा बहिर्गोल भिंगाद्वारे मिळणारी प्रतिमा कशी असते हे का दिलेले आकृत्या करून ठेवा. व्यवस्थित विचारते बघा. हे पण आकृती महत्त्वाची आहे, हे करून ठेवा. याच्या व्यतिरिक्त परीक्षेला मी 100% सांगतो काही येणार नाही आहे. ठीक आहे ना. दिसते तुम्हाला हे चार्ट करून ठेवा. ओके. चलो पुढं आता बघणार आहे आपण मित्रांनो. बघा मॅग्निफिकेशन म्हणजे काय, विशालन म्हणजे काय असतं हे करून ठेवा. हा परीक्षेला विचारला गेलेला भागच आहे. ठीक आहे ना. भिंगाची शक्ती, पॉवर ऑफ द लेन्सेस, भिंगाचा संयोग. ठीक आहे ना. हे सूत्र दिसतंय तुम्हाला, हे सूत्र पाठांतर करून ठेवा. याच्यावरती तुम्हाला प्रॉब्लेम विचारत बघा. ठीक आहे ना. दिसतंय तर खाली प्रॉब्लेम हे करूनच ठेवा कारण तुम्हाला विचारलं जातात. ठीक आहे ना. मानवी डोळ्याची आकृती वगैरे आली होती. ठीक आहे ना. ही मानवी डोळ्याची आकृती करून ठेवा. व्हेरी IMP ही. ठीक आहे ना. मानवी डोळा करून ठेवा. हां. ओके. चलो पुढे बघा मित्रांनो. आता वृद्धदृष्टिता म्हणजे काय. ठीक आहे, हे करून ठेवा. त्याच्यानंतर बघा बहिर्गोल भिंगाचे उपयोग कसे असतात किंवा कोणकोणते उपयोग आहेत ते करून ठेवा. एक्सरसाइजकडे येऊया बघा. आता हा चार्ट करून ठेवा. हा चार्ट आलेला होता एकदा. ठीक आहे. भिंगाविषयी तज्ञ स्पष्ट करणारी आकृती काढा. शास्त्रीय कारण द्या. घड्याळ दुरुस्तीमध्ये साधी सूक्ष्मदर्शी वापरतात, करून ठेवा. ओके. विचारतात. डोळ्यापासून हे करा. हे तिन्ही कारणं घ्या कारण तीनही महत्त्वाचे. पुढे बघा फरक स्पष्ट करा. दूरदृष्टिता आणि निकट दृष्टिता घ्या. अंतर्गोल बहिर्गोल भिंग हेही करून ठेवा. मानवी डोळ्याची तुम्हाला आकृती तर काढायचीच आहेच आहे, बाकी काय नाही त्यातलं. ठीक आहे.
हो तर हा प्रॉब्लेम एक घ्या, याच्या व्यतिरिक्त नाही काय येणार. ठीक आहे. धातू विज्ञान बघा आता याच्यामध्ये काय धातू विज्ञानाकडे बघा मित्रांनो. आता काय विचारलं जाऊ शकतो तुम्हाला, जास्तीत जास्त रिॲक्शन वगैरे अभिक्रिया वगैरे असतील त्या याच्यात तुम्हाला जाऊ शकतात आणि कोणकोणते असणार आहे, कशा प्रकारे होतात याच्यावरतीच तुम्हाला क्वेश्चन येणार. बाकी याच्या व्यतिरिक्त काय येणार नाही आहे. ठीक आहे ना. त्याच्यामुळे एवढं काय लोड घेऊ नका, व्यवस्थित याला पाठांतर करा. जे काय सांगतो तुम्हाला पाठांतर करा. अजून वेळ आहे, आजचा रात्र सकाळी तुम्हाला थोडा जागरण करा मित्रांनो. एकदा पेपर झाले का तुम्हाला झोपूनच घ्यायचे, परत तुम्हाला घरातले रिकामे नाही उठवायला. ठीक आहे ना. आता थोडासा अभ्यास करून घ्या. ओके. चला पुढं बघा मित्रांनो. आता यामधले आता बघा दिसतंय अपक्षालय. ठीक आहे. हे धातूचे निष्कर्षण विचारतात, ॲल्युमिनियमचे पण. आणि आत्ता बघा महत्त्वाचा भाग याच्यामध्ये बघायचा आपल्याला, तो म्हणजे काय जास्तीत जास्त तुम्हाला विचारतात तर म्हणजे काय धातूंचे क्षरण का होते. ठीक आहे ना. कोरिशन ऑफ मेटल का होते याच्यावरती 100% परीक्षा प्रत्येक वर्षी येतो म्हणजे येतच. ठीक आहे ना. क्षरण प्रतिबंधक का करतात, कथिलीकरणावरती पण 1 मार्काला 2 मार्काला क्वेश्चन विचारतात, कारणाद्यामध्ये येतात. ठीक आहे ना. हे करून ठेवा तुम्ही. ठीक आहे ना. बघा आता बघा नावे द्या, याच्यामध्ये बघा हे सगळं करून ठेवा. 1 मार्काची क्वेश्चन आहे. ठीक आहे ना. पदार्थ व त्याच्या गुणधर्माच्या जोड्या लावा, हेही करून ठेवा. ओके ना. बघा आता खाली दिले धातूच्या धातुकांची जोडी जुळवा, हे करा. संज्ञा स्पष्ट करा, याच्यामध्ये घ्या धातू विज्ञान घ्या, धातुके घ्या, 2च घ्या. ठीक आहे. बघा शास्त्रीय कारण त्याच्यामध्ये बघा काय महत्त्वाचं, हिरवी पडलेली तांब्याची भांडी स्वच्छ, साधारणपणे आयनिक संयुगाचे द्रावण, आयनिक संयुग याच्यावरती क्वेश्चन विचारतात. आणि सोडियमचं घ्या. ठीक आहे. पुढे बघा तांब्याचे नाणे वगैरे दिलेले, याचं काय नाही. आकृती तुम्हाला काढायच्या. ठीक आहे ना. आकृतीमध्ये पहिलं दुसरं 2 घ्या, काही अडचण नाही एवढं. ठीक आहे. पुढे बघा मित्रांनो, खालील घटनासाठी रासायनिक समीकरण लिहा. ठीक आहे. रासायनिक काय, ॲल्युमिनियमचा आणि लोखंडाचा, फेरिक ऑक्साईडचा, फेरिक ऑक्साईडचं घ्या, ॲल्युमिनियमचा विद्युत अपघटन आणि पहिलं घ्या. ठीक आहे. काय अडचण नाही. पर्यायानुसार पर्याय पूर्ण करा, करून घ्या, काही प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट बघा कार्बनिक संयुगे. बघा या कार्बनिक संयुगेमध्ये आता बघा याच्यामध्ये हाही खूप भाग महत्त्वाचा आहे, कारण मागच्या वर्षी मला वाटतं Cl2 आला होता, याच्यामध्ये काहीतरी क्लोरीनचा काहीतरी आला होता तुम्हाला. ठीक आहे ना. तर ते क्वेश्चन बऱ्याचदा रिपीट होतात आणि तो क्वेश्चन म्हणजे असा बऱ्याचदा रिपीट झालेला, एवढा काही हे नाही का म्हणजे काय. त्याच्यामुळे तो मेन क्वेश्चन आहे, ते करून ठेवा. बघा हा एक देखील तुम्हाला इथेनचा आला होता, इथेनचा मागच्या वर्षी आला होता, बरोबर आहे. C2H6 आला होता का नाही, हे करून ठेवा तुम्ही. हां हेच क्वेश्चन तुम्हाला काय होतं तर परत रिपीट होत असतात. ठीक आहे ना. हे करून ठेवा याच्यामधलं. ओके. चलो नेक्स्ट बघा मित्रांनो. आता याच्यामध्ये कशा प्रकारे आपल्याला क्वेश्चन येऊ शकतात हे बघा इथं दिसतंय तुम्हाला, हे करून ठेवा. हां ओके. चला आता जाणार आपण डायरेक्टली एक्सरसाइजकडे जाणार आहे. बघा एक्सरसाइजमध्ये काय काय आपल्याला दिसणार आहे हे आपल्याला बघायचं आता याच्यामधले. ठीक आहे. आता जेवढं तुमच्याकडून होईल तेवढं पाठांतराच्या मागे लागा, कारण त्याच्यामध्ये खूप साऱ्या अशा संज्ञा एखाद्या आपण पाठ करू शकत नाही. ऑक्सिडीकरण महत्त्वाचा भाग आहे, याच्यावरती 100% क्वेश्चन हा विचारला जातो. प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये काही ना काही याच्याबद्दल आपल्याला महत्त्वाचं आहे. आता बघा इथेनॉल आणि इथोनिक ॲसिडमध्ये महत्त्वाचे कार्बनिक संयुग, हे करून ठेवा. इथेनॉलचे रासायनिक गुणधर्म वगैरे तुम्हाला परीक्षेत हे विचारले जातातच. ठीक आहे ना. करून ठेवा. असे 1 मार्काला 2 मार्काला याच्यातले क्वेश्चन हे तुम्हाला फसतात, परत मग मुलांच्या लक्षात राहत नाही का हे कुठं होतं काय होतं. ठीक आहे ना. ठीक आहे. पुढे बघा आता मित्रांनो, जोड्या लावा हे करून ठेवा, काय अडचण नाही. इलेक्ट्रॉन ठिपका संरचना बरोबर आहे. मिथेन इथेन वगैरे हे तुम्ही करून ठेवा, मागच्या वर्षी आलं होतं, हे करून ठेवा. ठीक आहे ना. संज्ञा स्पष्ट करा, संरचना क्रियात्मक गट अल्केन करून ठेवा आणि ऑक्सिडेंटचे पण करून ठेवा. खाली बघा IUPACची नावे लिहा. बघा हे करून ठेवा. IPCचे मे. ठीक आहे ना. हे करून ठेवा. ओके. हे करून ठेवा. याच्यावरती तुम्हाला कुठलाही विचारला जाऊ शकतो. रासायनिक अभिक्रियांचे पक्के, आता खूप साऱ्या रिॲक्शन तुम्हाला दिल्या, पण पहिला दुसरा आणि हा शेवटचा करून ठेवा. शेवटचा नाही, सेकंड लास्टचा करून ठेवा. NaOHचा करून ठेवा. खाली बघा दिलेले IUPAC नावांसाठी रचनात्मक तुम्ही लिहा. याच्यामध्ये पहिला दुसरा प्रोपेन कुठे, हां प्रोपेन दिलेला आहे. ठीक आहे ना. आणि ब्रोमोप्रोपेन. ठीक आहे ना. करून ठेवा. खाली प्रश्नांची उत्तर याच्यामध्ये घ्या. पहिला दुसरा चौथा घ्या, घ्या. ठीक आहे. आणि विनेगर राहिला, विनेगर आणि उत्प्रेरक हे करून ठेवा. हे पण उत्प्रेरक होती, बऱ्याचदा क्वेश्चन येतोच. अवकाश मोहिमा बघा आता याच्यामध्ये, अवकाश मोहिमामध्ये काय तर याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याचदा एक कृत्रिम उपग्रह वगैरे काय याच्याबद्दल तुम्हाला माहिती येतात. आता बघा याच्यावरती तुम्हाला 100% येणारा क्वेश्चन असा आहे तुम्हाला का हा जो चार्ट आहे, हा चार्ट पाठच करा तुम्ही. या चार्टवरती तुम्हाला 100% क्वेश्चन येतो म्हणजे येतो. 1 मार्काला 2 मार्काला 4 मार्काला
लोडच घ्यायची गरज नाही, करूनच ठेवा. ओके ना. हा फॉर्म्युला येतं, हा फॉर्म्युला तुम्ही काय करा, लर्न करून ठेवा, काही प्रॉब्लेम नाही आहे ह्याच्यामध्ये. ठीक आहे ना. सोडवलेले उदाहरणं आहे तेही नीट व्यवस्थित बघून घ्या. आता बघा सॅटेलाईट लॉन्च व्हेकल्स वगैरे काय उपग्रह प्रक्षेपक याच्यावरती सलग 2 वर्षे हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे, त्याच्यामुळे याच्यावरती फोकस करा. ठीक आहे ना. चंद्र मोहिमा वगैरे. ठीक आहे. चलो पुढे बघा आता मित्रांनो, एक्सरसाइजकडे डायरेक्टली येणार आपण. ह्या पहिल्या 1-2 करा, चुकी बरोबर करा. आता बघा प्रश्नांची उत्तरं द्यामध्ये कृत्रिम उपग्रह म्हणजे काय, उपग्रहाचे भ्रमण कक्षा म्हणजे काय, बरोबर आहे, उपग्रह प्रक्षेपक म्हणजे काय. 100% क्वेश्चन तुम्हाला रिपीट होतात. हेच करून ठेवायच्यापैकी तुम्हाला बाहेरचं येणारच नाही. टाक पूर्ण करा, येतो. हां, उदाहरणे सोडा. पहिला प्रॉब्लेम आणि हा दुसरा का तिसरा प्रॉब्लेम महत्त्वाचा. 1 मिनटं मला बघू द्या. हां, दुसरा महत्त्वाचा. एवढं करून ठेवा मित्रांनो. याच्या व्यतिरिक्त परीक्षेला तुम्हाला काही विचारलं जाणार नाही. तर फायनली विद्यार्थी मित्रांनो बघा, आपला जो फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅटनुसार बघा आपण मित्रांनो 2+1 या जुन्या क्वेश्चन पेपर आपल्या सोडून झालेले आहेत, त्याचे व्हिडिओ पण टाकले ती आणि मी दिलेले IMP क्वेश्चन पण टाकले. तर जेवढं दिलं तेवढं पाठांतर करा. 100% याच्या व्यतिरिक्त बाहेर तुम्हाला काही येणार नाही, ही आपली गॅरंटी. ओके. सर्वांना उद्याच्या पेपरसाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तुमचा पेपर चांगला जावा अशी माझी सदिच्छा आहे आणि या पेपरवरून तुमचं उज्ज्वल भविष्य चांगलं घडव अशी इच्छा व्यक्त करतो आणि तुम्हाला परीक्षेसाठी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. जर नवीन असाल पटकन सबस्क्राईब करून ठेवा, कारण सायन्स 2चे पण तुम्हाला मी क्वेश्चन देणार आहे. ओके. चलो, जय महाराष्ट्र.